आपला आपला आभारी आहे की माडा संबंधामध्ये याचा पहिला प्रश्न सुद्धा त्याच धर्तीचा होता, आता सुद्धा त्याच धर्तीचा आहे। एक पळवाट अधिकारी आणखीन दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की मंत्री महोदय त्यांना का पाठीशी घालतात मला माहित नाही। म्हणजे जवळजवळ 11 वर्ष या अशा पद्धतीने त्या गृहनिर्माण सोसायटीचे हे होत नाही आणि शेवटी त्यांना दुर्दैवाने निर्णय घ्यावा लागता की विकासक बदललाचा आणि याचं समर्थन सरकार आणि अधिकारी असं करतात का 2026 पर्यंतचं भाडं दिलं। काय मेहरबानी केली? मेहरबानी काय केली? तुम्ही लोकांना रस्त्यावर टाकून कुठे लोक राहतात त्या सगळ्या गोष्टी आणि त्याला पाठीशी घालण्याचं काय कारण आहे? आणि म्हणून हे इतकं गंभीर सगळ्याच ह्या सगळा याचा हा झाला समता याचा समतानगरचा हा प्रश्न झाला। हा संपूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारचा माडाचं कारभार असा भोंगळ सगळा आहे आणि याच्या जबाबदार जे आहेत ते अधिकारी विकासक यांचा एक कनायवन्स त्यांची एक रॅकेट बनलेली आहे आणि आपल्याही लक्षात येते तुम्हालाही तुमच्या काही अडचणी आहेत या आम्हालाही कळतंय, पण नसतील तर मग त्यांच्यावर कारवाई करा ना। आमचं म्हणणं तेच आहे की त्या विकासकाला पाठीशी घालणारे जे अधिकारी असतील, फक्त भाडं दिलं म्हणून त्याच्यातनं त्यांना सूट नाही मिळत किंवा पळता येत नाही त्यांना, असं नाही होत तसं। आणि म्हणून जसं भारतीयांनी प्रश्न विचारला किंवा आम्ही सगळेच त्या विषयावर आग्रही आहोत, अधिकारी आणि विकासक म्हणजे तो बिल्डर यांच्याशिवाय हे होणार नाही आणि हे सर्रास चाललंय। मुंबई पुणे महत्वाची शहरं आहेत तिथे तर असं सर्रास चाललंय आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांना